शुभनयना करुणामय गौरी हर श्रीवरदविना शुभनयना करुणामय गौरी हर श्रीवरदविना ओंकार गणपती ओंकार गणपती अधिपती सुरपती छंदपती गंधपती लीन निरंतर ओ लीन निरंतर सूर निरागस हो गणपति सूर निरागस मन मंदिरा ते जाने मन मंदिरा ते जाने ओ मन मंदिरा ते जाने उजळून घे साधका मन मंदिरा ते जाने उजळून घे साधका संवेदना संवेदना संवादे सहवेदना मन मंदिरा ते जाने मन मंदिरा क्या बात है तळहातांच्या रेषांनी सहज सुखाका भोगी कोणी तळहातांच्या रेषांनी सहज सुखाका भोगी
उसळून घे साधका मन मंदिरा तेजाने उजळून घे साधका मन मंदिरा नी दादा नी दादा नी दादा रे दादा नी दादा mama 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 ni da magare magare da ni da ni da ni da ni da ni da mama mama ni da mama mama ni da pani da re pani da ma re ni da pani mama pani ga re da ni da re da ni da re magare da ni da re mama ga re ga re da ni da re mama ni gare gare dare dare baba gare कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात करणं हे फार अवघड आहे. आमच्या नाटकात पण म्हणतात की नाटकात पहिला डायलॉग ज्याचा असतो ना त्याच्यावर सगळ्यात जास्त जबाबदारी असते, कारण पुढचा विश्वजित थांब मी तुझं कौतुक करणार आहे. लगेच आलो. नाटकात आमच्या असं म्हणतात की ज्याचा पहिला डायलॉग असतो त्याच्यावर खूप जबाबदारी असते, कारण नाटकाचा अख्खा सूर अख्खा टेम्पो तोच ठरवतो. आज विश्वजितनी काय सुरुवात केली आहे. आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे काल त्याचा वाढदिवस होता आणि सगळ्या कथाकारांनी तो इतका सुंदर साजरा केलाय. त्या बात थँक्यू सो मच. मी हे सांगणारच होतो. अँटोनियो जसं मगाशी स्वानंदी म्हणाली की आम्हाला कुठे दुसरीकडे आलोय असं खरंच वाटलं नाही. आणि काल आय वॉज अवे फ्रॉम होम ऍक्च्युली, पण मला असं अजिबात जाणवलं नाही. इट वॉज सो वंडरफुल. थँक्यू सो मच महाराष्ट्र मंडळ. थँक्यू सो मच. थँक्यू विश्वजित. थँक्यू सो मच. आता यानंतर गाणं जे सादर होणार आहे ते गाणं तर फार कमालच आहे. माझं वन ऑफ द फेवरेट्स गाणं आहे असं म्हणायला हरकत नाही. नमस्कार नमस्कार, स्वागत स्वागत, बसा बसा, हॅलो. पण कौतुक असं आहे की जी आपल्या सगळ्यांची लाडकी इकडे गायला येणार आहे, मगाशी सरांनी सांगितलं की ती माझी आई विदुषी आरती अंकलीकर टिकेकरांकडे गाणं शिकायची आणि तिची आई सुद्धा माझ्या आईकडे गाणं शिकायची. त्यामुळे मी शरयूला ऍक्च्युली ती 4-5 महिन्याची असल्यापासून बघतीये आणि मला आठवत आहे ती 2-3 वर्षाची आई म्हणजे अंजली ताई शरयूची आईकडे शिकायला यायची तेव्हा अक्षरशः शरयू आईच्या मांडीत असायची झोपलेली आणि माझी आई शरयूच्या आईला गाणं शिकवायची आणि शरयू शांतपणे झोपायची. मग 2-3 वर्षाची झाल्यानंतर ती गायला लागली आणि पहिल्यांदा जेव्हा ती गायली तेव्हा ती हॉलमध्ये गात होती. मी आणि माझे बाबा किचन मध्ये बसलो होतो आणि शरयूचं गाणं ऐकून आमच्या डोळ्यातनं घळा पाणी. कारण प्रॉडिजी म्हणजे काय, इतक्या लहान वयात फक्त परमेश्वराची कृपा, फक्त परमेश्वराने जे दिलंय त्यावर ती मुलगी इतकं प्रगल्भ आणि इतकं सुंदर गात होती
त्यानंतर आज जेव्हा मी तिला स्टेजवर बघते तेव्हा मला इतका अभिमान वाटतो. ऍक्च्युली प्रॉब्लेम झालाय, माझं वय डिस्क्लोज नाही झालं ना यामुळे. जाऊ दे, आपण हा विषय बाजूला करूया. मुद्दा हा आहे की शरयू ही अत्यंत ब्रिलियंट, खूप गोड मुलगी. मला अभिमान वाटतोय आज मी तिचं या मंचावर स्वागत करते. आपण ऐकूया ती सादर करणारे ते गाणं, शरयू गाते. क्या बात है. काय आहे आता हल्ली आपण म्हणतो सगळे जमाना बदललाय, आपण कशाच्या पाठी धावतोय हे आपल्याला कळत नाहीये. म्हणजे आपण सुखाच्या पाठी धावतोय का सुख मिळण्याच्या नादात आपण इतके धावतोय की आपण दुःखाच्याच पाठी धावतोय, असं काहीचं कन्फ्युजन झालंय. पण मला असं वाटतं आपल्या संस्कृतीने आपल्याला हे नेहमीच सांगितलंय की आपल्याकडे जे काही आहे, आपल्याला जे काही हवंय ते फक्त परमेश्वराला अर्पण केलं की आपल्याला हवं ते मिळणारच आहे. पण काय आहे, बोलणं सोपं आहे हो, कळतंय पण वळत नाही, ही परिस्थिती आपल्या सगळ्यांची आहे. पण अशा वेळेला मला माझ्या आजी आजोबांची आठवण येते. काळ तेव्हा स्लो होता, तेव्हा सगळ्या गोष्टी हव्या आहेत, मला हे हवंय, मला ते हवंय, असं तेव्हा का वाटत नव्हतं हेही मला कळत नाही. त्यांच्यामध्ये ती शांतता होती ना, ती मला माझ्यात शोधायला फार वेळ जातो.
आणि आजच्या जगात ज्याला हे कळलंय की मला जे मिळालंय त्यातच मी सुख मानलं पाहिजे, अँबिशियस असलंच पाहिजे, आपल्याला जे हवंय त्यासाठी कष्ट केले पाहिजेत, प्रामाणिक कष्ट केले पाहिजेत, पण तरी सुद्धा जे आहे त्यात सुख मानलं तरच मला आनंद आहे, असाच माणूस म्हणतो दत्त दर्शनीला जायचं आनंद पोटात माझ्या माईला. मी मंचावरती आमंत्रित करते, जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया मयूर सुकाळे. हॅलो, नमस्कार सगळ्यांना. हे माझे पत्र त्या धन्याला वैकुंठवासी राहतो तयाला, अन पत्राचा मजकूर वाचून पाहिला भक्त संकटी धावून आला. ही वेळी वाकुडी सेवा माझी मान्य करून प्रभू घेतील का, अन अज्ञान मूढ बालक म्हणून हात मस्तकी धरतील का. तुझे भजन कसे करावे, तुझे भजन कसे करावे ठाऊक मजला नाही, अन तुझे भजन तूच करून घे कलावान मी नाही. कोणी माना कोणी माना कोणी मानू नका यात आमचे काय, अन भगवंताची सर्वले कुरे, अन भगवंताची सर्वले कुरे, एक पिता एक माय. दत्त दर्शनीला जायाचं अन जायाचं नि जायाचं काय लगेच काय? वय वय लगेच लगेच दत्त दर्शनीला जायाचं अन जायाचं नि जायाचं, अन आनंद पोट हात माझ्या वाढीला की काय? अरे हो बाबा वाडीला, अन आनंद पोट हात माझ्या गाणगापूर. अरे बाबा तिकडं मी जायचं, अरे आनंद पोट हात माझ्या आता औदुंबूर. अरे बाबा नरसोबाची वाडी राहिली मला माहिती आहे. अरे किती मध्ये मध्ये बोलशील, अरे इतकी छान बासरी वाजवतो, अरे मध्ये मध्ये बोलतो. बर बर बर. आणि आनंद पोट हात माझ्या माईला माईला, आनंद पोट हात माझ्या माईला माईला, आनंद पोट हात माझ्या माईला. दत्त दर्शनीला जायचं जायचं नि जायचं, आनंद पोट हात माझ्या माईला माईला, आनंद पोट हात माझ्या माईला माईला, आनंद पोट हात माझ्या माईला. दत्त दर्शनीला जायचं जायचं नि जायचं, आनंद पोट हात माझ्या माईला माईला, आनंद पोट हात माझ्या माईला माईला, आनंद पोट हात माझ्या माईला. गेलो गाणगापुरी भेट घेतली दत्ताची भेट, 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 हो घेतली दत्ताची भेट, हो घेतली दत्ताची भेट, हो घेतली दत्ताची भेट, हो घेतली दत्ताची भेट. या डोळ्याची भूक नाही जाईना, या डोळ्याची भूक काही जाईना जाईना. आनंद पोट हात माझ्या माईला माईला, आनंद पोट
बात आहे. त्याचं कौतुक बघा, त्याचं कौतुक करायचंय. जाऊ नका रे लगेच. मयूर, कौतुक करायचं राहिलंय. आला मी. क्या बात आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे मयूरला फिल्मफेअर आणि आवाजात अशी पुकार, अशी हाक जी थेट देवाला जाऊन भिडेल, अशी अशायला मन पण तितकंच समृद्ध आणि स्वच्छ लागतं. क्या बात आहे मयूर. कोणाकडे गोंधळ झालेले आहेत का? म्हणजे असे घरातले गोंधळ नाही ते. हा, दोन्ही झालेत. क्या बात आहे. पण तेव्हा मला ना थोडीशी भीती वाटायची त्या ऊर्जेची, त्या एनर्जी आपल्या आजूबाजूला जी घडतीये त्याचं नेमकं काय करायचं हे मला कळायचं नाही. उदे ग अंबे उदे असं म्हटल्यानंतर शरीरात एक ऊर्जा निर्माण व्हायची. पण नंतर माझ्या लक्षात आलं की आपण उदे ग अंबे उदे म्हणतो म्हणजे ते का म्हणतोय? उठ अंबे उठ. आपण काय परमेश्वर तर काय झोपत नाही. आपण काय म्हणतोय? तर आदी माय हे वात्सल्याचं, प्रेमाचं जे स्वरूप आहे हे सगळं आपल्या आतमध्येच आहे. आणि आपण अंबाबाईला म्हणतोय अंबे, आमच्यातल्या ह्या भावना, माझ्यातली ही शक्ती याला जाग कर, यासाठी आम्ही तुला आज गाणं घालतोय. पुढे काही गोंधळ सादर करायला आम्ही तिन्ही गायकांना मंचावर बोलवणार आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. आई कृपा करी माझ्यावरी जागावी तोरात सारी. आई कृपा करी माझ्यावरी जागावी तोरात सारी. अंबे गोंधळाला ये गोंधळा मांडला भवानी गोंधळा. काय जोरदार बाई. गोंधळा मांडला भवानी गोंधळाला ये. गोंधळा मांडला भवानी गोंधळाला ये. गोंधळा मांडला गंबे गोंधळाला ये. उधा 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 सौख्यवरीला माणिक मोती मंडप आकाशाचा. हात जोडून करुण वागदो उद्धार कर गावाचा. अधर्म निर्दालुनी धर्म हाय तूच रक्षिला. महिषासुर मर्दिनी पुन्हा हा दैत्य झे माताला. आई अमावरी संकट भारी जागावी तोरात सारी. आई अमावरी
धावत ये लवकरी आंबे गोंधळाला ये गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये गोंधळ मांडला आंबे गोंधळाला ये गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये गोंधळ मांडला आंबे गोंधळाला ये उधा 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 नदीच्या पल्याड आईचा डोंगर नदीच्या पल्याड आईचा डोंगर डोंगर माझ्याला देवीचं मंदिर डोंगर माझ्याला देवीचं मंदिर घालू जागर जागर डोंगर माझ्याला घालू जागर जागर डोंगर माझ्याला गे लागी भंडार उडून दे अंधार आलं दुरून रांगून डोंगर येऊन उघड देवीदार लागी भंडार उडून दे अंधार आलं दुरून रांगून डोंगर येऊन उघड देवीदार नदीच्या पाण्यावर आगीनं फुलत नदीच्या पाण्यावर आगीनं फुलत तुझ्या नजरेच्या तालावर काळी गडुलत तुझ्या नजरेच्या तालावर काळी गडुलत रात आला ग जीवाच्या घुंगराला रात आला ग जीवाच्या घुंगराला ये लागी भंडार दुरून दे अंधार आलो दुरून रांगून डोंगर येऊन उघड देवीदार लागी भंडार दुरून दे अंधार आलो दुरून रांगून डोंगर येऊन उघड देवीदार नारळात वटी मी भरीन तुझी सेवा करीन तुझा देवर धरीन माझी वंदळ भरीन आई सांभाळ कुशीत लेकराला आई सांभाळ कुशीत लेकराला गेलं लागी भंडार दुरून दे अंधार आलं दुरून रांगून डोंगर येऊन लागी भंडार दुरून दे अंधार आलं दुरून रांगून डोंगर येऊन उघड देवीदार जगदंबा देवीचा भक्तीचा सागर निलनाची भाकर दाविती जमल्यात लेकर हे पुनवाचा चाकरा ताईचा आईचा बाजार आई तुझ्या मायेचा बाजार जगदंबा भक्तीचा सागर क्या बात है मयूर जी वंस मोर